यांचा मूड कुठे सुडाच्या राजकारणात, सत्ताधाऱ्यांचा मूड कुठे घाणेरड्या राजकारणात, सत्ताधाऱ्यांचा मूड कुठे आमदार पळवण्यात, सत्ताधाऱ्यांचा मूळ उद्देश काय, खरा मूड काय खासदार पळवण्यात आणि जे आपले विरोधी पक्ष आहेत ते हतबल करणे, ते तोडणे फोडणे. म्हणजे या सगळ्या गोष्टी सरकार कोंडीत पकडलं गेलंय का? 100%. सरकार सध्या अडचणीत आहे का? हो. केंद्र सरकार शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत आणि डेव्हलपमेंटच्या बाबतीत अपयशी ठरलंय का? हो. सरकार म्हणून, राज्य स्टेट म्हणून, राज्याचे मुख्यमंत्री किंवा त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ तसं ऍक्शन मूड मध्ये आहे असं अजिबात वाटत नाही. यांचा मूड कुठे? पुण्यामध्ये विद्यापीठात डिग्री विकत मिळते. एमपीएससी कडून राज्यामध्ये प्रश्नपत्रिका आणि एकंदरीत पेपरफुटी प्रकरण महाराष्ट्रासमोर आलं. महाराष्ट्रात आणि देशामध्ये नीट परीक्षेचा घोटाळा झाला प्रकरण महाराष्ट्रातूनच पुढे आलं. महाराष्ट्रामध्ये टीईटी घोटाळा झाला. एवढे सगळे प्रकार झाले. भाजपच्या नेत्यांच्या काय भूमिका आहे तो? फक्त भाजप सरकारच्या विरोधात जी लोक बोलतायत, आंदोलन करतायत त्याचं वाईट वाटतं, आणि जे आंदोलन करतायत, टीका करतायत किंवा सरकारला वेटीस धरतायत त्या लोकांना ही भाजपची मंडळी, राहुल गांधींनी सांगितलं लोकसभेमध्ये की ही अंधभक्त नावाची जी जमात आहे, ब्रँड आहे, ते म्हणजे विचारशून्य आहेत, त्यांचे विचार घाणेरडे आहेत आणि मानसिकता तर तुम्ही विचारायलाच नको. याचा अर्थ काय? गांधी काय म्हणले ते सोडून द्या, एकंदरीत राज्याची परिस्थिती काय याचा जर विचार केला तर अत्यंत भयानक आहे. आणि प्रधानमंत्री सध्या इंस्टाग्रामवर लाईव्ह येत आहेत, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बोलतायत, पण ते विद्यार्थ्यांच्या मनात काय सुरू आहे बघा. एमपीएससी करणारी मुलं 2-2, 5-5 वर्ष घासतात, प्रयत्न करतात. आज एमपीएससी मध्ये जी पोरं क्लास 1 पोस्टची तयारी करत होते, आता तीच पोरं खालच्या परीक्षा म्हणजे पार तलाठी सुद्धा त्यांची होण्याची मानसिकता आहे किंवा त्या पद्धतीनं प्रयत्न करताना दिसतायत. म्हणजे जिथं विचारांचं प्रमोशन होतं, चांगलं वाचन केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रमोशनल किंवा क्लास 1च्या पोस्ट मिळवू शकता, पण तो अभ्यास करून काही मार्कावरून जागा संधी हुकलेले आता जर तृतीय श्रेणीच्या पोस्टसाठी जर ते प्रयत्नशील असतील आणि ती सुद्धा परीक्षा म्हणजे आरोग्य विभागाच्या एमपीएससीच्या परीक्षेत घोटाळा झाला, महाराष्ट्र हादरून गेला, कारण नीटच्या परीक्षेच्या गोंधळात, प्रश्नपत्रिका फोडीच्या या सगळ्या घाणेरड्या कारभारात महाराष्ट्रासमोर जे चित्र पुढे आलं तेच चित्र पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तो मुखेकर नावाचा अधिकारी 3-3 लाख रुपये रेट ठरवतोय आणि बार्गेनिंग करून कशा पद्धतीनं पैसे घेतोय. टोकन 50,000चं घेतलं, नंतर 20,000 घेतले, 70 रुपयात फर्स्ट इयरचा रिझल्ट, सेकंड इयरचा रिझल्ट, थर्ड इयरचा रिझल्ट, उर्वरित पैसे भरले की डायरेक्ट डिग्री. टीईटी मध्ये घोटाळा सुद्धा तोच झाला, नेत्यांचीच मुलं. अरे, महासीईटी मध्ये नेत्यांचीच मुलं पास. अरे काय चाललंय? गंभीर कोण आहे? प्रधानमंत्री आहेत की मुख्यमंत्री आहेत? मुख्यमंत्री लक्ष द्यायला तयार नाहीत की प्रधानमंत्री? देशाची जी प्रश्न आहेत, लोकांचे जे प्रश्न आहेत, सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत, त्याबद्दल कोण बोलतंय? काय चाललंय? आणि राहून राहून मला प्रश्न पडला की एवढे सगळे घोटाळे होतात, आता कॉक्रोच जनता पार्टीनं आणि त्यांच्या पोरांनी ज्या पद्धतीनं आंदोलन केलं, केंद्र सरकारला दखल घ्यावी लागली. 12 वर्षात ज्या माणसानं साधी प्रेस घेतली नाही, देशाला वेगवेगळ्या शब्दांमध्ये अडकून टाकलं, 12 वर्षात लोकशाही काय असते याच्याबद्दल सरकारला खास करून सुतराम शक्यता नाही. याच्यापेक्षा तिसरं
प्रधानमंत्र्यांची टर्म सुरू आहे. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये जर बारकाईनं विचार केला तर तुम्हाला काहीच वाटत नाही की जे काही सगळं चाललंय ते सगळं अनपेक्षित आहे वगैरे म्हणून. म्हणजे लोकांना फक्त डायव्हर्ट करायचं, दिशाभूल करायचे, धार्मिक किंवा इतर मुद्दे आणायचे आणि मूळ प्रश्नापासून भरकटून टाकायचं. लोक तसेही पहिलेच वैतागलेले आहेत. हा हऱ्या होता म्हणून ह्या नाऱ्याला बसवलं, तो सर्जा होता म्हणून राजाला सत्तेची सूत्र दिली. सगळे सारखेच निघाले. फक्त 2 बोट तळहातावर ठेवायचे आणि फक्त बोट बदलत बसायचं. हा जो काही कारभार आहे दिशाभूलीचा तो फार भयानक आहे आणि ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळं उभ्या डोळ्याने आपण पाहतोय, आपल्याला लक्षात येतंय की सध्या काय घडतंय. खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं राज्याचे प्रश्न मिटवले पाहिजेत. मुख्यमंत्री सुद्धा गांभीर्याने दखल घ्यायला तयार नाही. त्या खात्याचा मंत्री त्याला दोषी ठरवला, पण त्यांचा प्रमुख जो आहे तो सगळी सूत्र हलवतोय ना. म्हणजे या सगळ्या घटना, या सगळ्या गोष्टी कशाशी निगडीत आहेत, कशासोबत काय होतंय याचा नागरिक म्हणून आपण विचार करत असताना सरकारची धोरणं काही अंशी चुकतायत, काही अंशी दिशाभूल करणारी आहेत. आणि सरकार ज्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करते, आकलन त्यांचं जिथं आपल्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न होत असताना लोकांचं सगळंच बंद पडतं की काय, अशी सगळी एकंदरीत परिस्थिती. आणि त्याचं काहीच देणं घेणं नाही. मला म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये आता सगळीकडे पावसाळी वातावरण आहे. काही ठिकाणी कमी प्रमाणात आहे, काही ठिकाणी जास्त पाऊस पडतोय. ज्यांच्या अगोदर पेरण्या झाला आणि 8-10 दिवस पाऊस उघडला होता, शेतकरी हवालदिल झाला होता. आज शेतकरी सुखावलाय. हळूहळू आता शेतीतली इतर मोगलायची आणि पिकाला तणांचा जो वावर वाढतोय त्याला बाजूला करायचे दिवस सुरू झाले. तसंच सरकारमधले सुद्धा म्हणजे भ्रष्टाचार मुक्त किंवा दर्जेदार कामं, लोकांच्या अडीअडचणी हे सोडवण्यासाठी सुद्धा एक सिस्टीम त्या ठिकाणी ज्या पद्धतीने असली पाहिजे ती नाहीये. जसं काही मतदान पडलंय आणि जसं काही बहुमत मिळालंय, लोक सगळं सहन करतील पण मतदान आपल्यालाच करतील. लोकांची फक्त निवडणुकाच्या काळात दिशाभूल करायची, नंतर 4.5 वर्ष आपण कुणाचाही विचार करायचा नाही. ही जी धारणा आहे ना देवाभाऊंची किंवा तिकडं PM साहेबांची, कदाचित ती त्यांना आता या कॉक्रोच जनता पार्टीच्या किंवा खास करून तरुणाईच्या, विद्यार्थिनींच्या आंदोलनामुळे त्यांना जाग आलेली आहे. फक्त प्रधानमंत्र्यांना लक्षात येऊन चालणार नाही, त्यांचे इतर मंत्री किती गंभीर आहेत, खासदार किती गंभीर आहेत, चेष्टा काय करतात, गटर काय म्हणतात. म्हणजे मला साध्या भाषेत सांगायचंय, या राज्यामध्ये किंवा या देशामध्ये जर सरकारच्या विरोधात कुणी आंदोलन करत असेल, भूमिका मांडत असेल, स्टेटमेंट देत असेल, तर ती त्यांची सर्वानुमते सरकारला केलेली भूमिका असते, मांडणी असते किंवा टीका असते. प्रत्येकाने ती पर्सनल घेऊन त्याचा इगो करून त्या ठिकाणी चालणार नाही. आणि लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या जर नाहीच बोलून दाखवल्या किंवा रेटून पुढे नेल्या तर सरकार स्वतःहून कुणाची जनगणना केल्यासारखं तर जाऊन चौकशी करणार नाहीये. म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की जे चाललंय आणि जे होतंय, जे घडतंय ते इतकं अनपेक्षित आहे, वेगळ्या पद्धतीचं आहे की जिथं म्हणजे काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. सरकार कोंडीत पकडलं गेलंय का? 100%. सरकार सध्या अडचणीत आहे का? हो. केंद्र सरकार शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत आणि डेव्हलपमेंटच्या बाबतीत अपयशी ठरलंय का? हो. राज्य सरकार सगळ्या गोष्टींना केंद्राच्या नेत्याच्या जीवावर, त्यांच्या रसद पुरवतात त्या जीवावर, म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकारला जे आर्थिक फंड देतं त्याच्या जीवावर फक्त सरकार उड्या मारतं. सरकार म्हणून, राज्य स्टेट म्हणून राज्याचे मुख्यमंत्री किंवा त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ
तसं ऍक्शन मूड मध्ये आहे असं अजिबात वाटत नाही. यांचा मूड कुठे आहे सुडाच्या राजकारणात, सत्ताधाऱ्यांचा मूड कुठे आहे घाणेरड्या राजकारणात, सत्ताधाऱ्यांचा मूड कुठे आहे आमदार पळवण्यात, सत्ताधाऱ्यांचा मूळ उद्देश काय, खरा मूड काय, खासदार पळवण्यात आणि जे आपले विरोधी पक्ष आहेत ते हतबल करणे, ते तोडणे फोडणे. म्हणजे या सगळ्या गोष्टी मध्ये राज्यसभेला मतं फुटली होती, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मतं फुटतायत. म्हणजे विरोधक सक्षम असले तरी ते त्यांच्या कार्यकर्त्यांना सक्षम ठेवू शकत नाहीत. असंख्य मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यावर आपण चर्चा करतोय. मला एवढंच म्हणायचंय, सोल्युशन महत्वाचं आहे. जोपर्यंत चांगल्या विचारांची माणसं त्या ठिकाणी राजकारणात समाजकारणात येणार नाहीत तोपर्यंत काय होणार. बघा ना, पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामी विचारधारेचे कडवट चिकित्सा करणारे ती सगळी माणसं हळूहळू वयोमानानुसार किंवा वेगळ्या वेगळ्या कारणाने आपल्यातून निघून चालली आहेत, मृत्युमुखी पावत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जातीवादी शक्ती ज्या पद्धतीनं फोपावली आणि त्यांचं एक विशिष्ट नेटवर्क आहे, हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. आणि सगळं वेगळ्या पद्धतीनं कलुषित आहे हे नाकारता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. संतोष शिंदे ऑफिशियल हे हक्काचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑन करा. आणि तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर जॉईन बटनवर क्लिक करून तुम्ही थेट सभासद सुद्धा होऊ शकता. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.